पूजा, व्रत आणि मंत्रजप करण्यास मनाई नाही. उलट अशा काळात केलेली उपासना मन स्थिर करण्यासाठी आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी सहाय्यकारी मानली जाते. त्यामुळे 3 जुलैला जी संकष्टी चतुर्थी आहे त्या चतुर्थीला तुम्ही नेहमीप्रमाणे उपवास करू शकता आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत सुद्धा नेहमीसारखं करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठावं, सूर्याला अर्घ्य अर्पण करावं, गणपती बाप्पाची पूजा करावी, अथर्व शीर्षाचं पठण करावं, गणेश मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर रात्री चंद्रदर्शन करून व्रत सोडावं. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान आणि दानधर्म करावा. आता जर तुम्हाला गणपतीची पूजा सकाळी करायला जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा गणपतीची आरती करू शकता. संकष्टी चतुर्थी आपल्याला अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा देते. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे संकटातून बाहेर येण्यासाठी, गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी केलं जातं. तर पंचक आपल्याला सावधपणे आणि सजगतेने जीवनातील निर्णय घेण्याची आठवण करून देतं. आता या दोन्हींचा संयोग भक्ताला श्रद्धा, संयम आणि आत्मचिंतन यांचा सुंदर संदेश देतो. गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता, बुद्धिदाता, मंगलकर्ता म्हणतो. त्यामुळेच कोणत्याही कार्याच्या प्रसंगी सगळ्यात आधी आपण गणेश पूजन करतो. संकष्टी चतुर्थीचे व्रत विशेषतः मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी केलं जातं. जर तुमच्या पुढे एखादं संकट असेल किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संकल्प घेऊन 21 चतुर्थी किंवा 51 चतुर्थी याप्रमाणे चतुर्थीचं व्रत करू शकता आणि त्यानंतर उद्यापन करून चतुर्थी सोडू शकता. मंडळी, त्याचबरोबर जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै महिना तुमच्यासाठी तुमच्या जन्मतारखेनुसार कसा जाणार आहे या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येतो येत्या 2 दिवसात. त्यामध्ये तुमच्या जन्मतारखेनुसार भविष्याचे अर्थात जुलै महिन्याच्या भविष्याचे अंदाज बांधण्यात आले. ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी या आपल्याशी संवाद साधणार आहेत, तेव्हा तो व्हिडिओ बघायला विसरू नका. येत्या 4 तारखेला तो व्हिडिओ प्रसारित होणार आहे. ज्यांना त्यांची रास माहीत नाही काय आहे त्या लोकांसाठी जन्मतारखेवरून भविष्याचा अंदाज घेणं सोपं जातं आणि म्हणूनच ज्या लोकांना रास माहीत नसेल त्यांना जन्मतारीख तर नक्कीच माहीत असेल. त्यामुळे जन्मतारखेनुसार तुमचा मुलांक काय, मुलांक कसा निघतो, त्याचबरोबर त्या मुलांकानुसार जुलै महिना काय सांगणार आहे या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे. तेव्हा तो व्हिडिओ बघायला विसरू नका. मंडळी, लोकमत भक्ती तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट घेऊन येत आहे. आत्तापर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला आहे, पण तरीसुद्धा अध्यात्म, भक्ती, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यापैकी कोणत्या विषयावर कोणत्या तज्ज्ञांशी पॉडकास्ट केलेला तुम्हाला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला हवे असणारे विषयसुद्धा आम्ही नक्कीच घेऊ. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ